तर एक असं आहे की असे निवडणुकांच्या निर्णय घोषित होईपर्यंत प्रत्येकाला आपापल्या पक्षाची मागणी करण्याचा अधिकार आहे. शिवसेनेला सुद्धा आहे. याचं कारण आताच्या मतदार यादीमध्ये शिवसेनेची संख्या ही अधिक आहे. राज्यातल्या 17 ठिकाणी असे वेगवेगळे संख्याबळ आहे. अशा वेळेला महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जात असताना एक सूत्र कुठलं तरी ठरलं जात असतं आणि त्या सूत्राच्या आधारितच जागा वाटप होत असते. जसं विधानसभेला जागा वाटप होत असताना एक सूत्र ठरलं की ज्याची जागा सिटिंग ती त्याने द्यावी. म्हणजे 19ला निवडणूक एकत्रित शिवसेना लढली, 19ला राष्ट्रवादी निवडणूक एकत्रित राष्ट्रवादी लढली, पण 22ला शिंदे साहेबांनी निर्णय घेतला एक शिवसेनेचा, उभाटा दुसरा भाग आहे, दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेतला राष्ट्रवादी, मग पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने मान्यता दिली. त्यावेळेला जे सूत्र ठरलं त्या सूत्रानुसार राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचं जागा वाटप झालं. विधान परिषदेचं सुद्धा निवडणूक एकत्रित लढलीच पाहिजे अशी स्वच्छपणाची भूमिका मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, सुनेत्रा बहिणी आणि तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आहे. दिल्लीतील आमच्या एनडीएचं शीर्षस्थचं नेतृत्व जे आहे आदरणीय अमित भाई यांची स्वच्छपणाची भूमिका आहे की 17 जागा महायुती म्हणून लढल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे जे सूत्र ठरेल त्या पद्धतीने जागा वाटप होईल. अशा वेळेला प्रत्येक राजकीय पक्षाला, समजा आता इथे शिवसेनेने मागणी केली, नाशिकमध्ये वेगळी मागणी राहू शकते, आणखीन कुठे परभणी हिंगोलीला वेगळी राहील, संभाजीनगरमध्ये वेगळी राहील, बीड, लातूर, धाराशिव या मतदारसंघात वेगळी राहील, पुण्यामध्ये राहू शकते वेगळी, अहिल्यानगरला राहील, जळगावला राहू शकते, ठाण्याला वेगवेगळी राहू शकते. वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या सदस्यांचा किंवा त्यांच्या पक्षाच्या प्रमुख आमदारांचा हा त्यांचा तो नैसर्गिक हक्क आहे. पण शेवटी निर्णय ज्या वेळेला पक्ष सृष्टी घेतात आणि एनडीए म्हणून निर्णय ज्या वेळेला होतो त्याच्यासाठी सर्वजण काम करतात. त्याच्यामुळे त्याच्यात मला काय वेगळं आहे असं वाटत नाही. जो निर्णय होईल त्या निर्णयाचं पालन तिन्ही पक्षाचे सगळे सहकारी नक्की त्या ठिकाणी करतील. केवळ रायगड पुरता नाही, कोकण पुरता सीमित नाही, या 17 जागा ज्याच्यामध्ये विदर्भातली नागपूर आहे, अमरावती आहे, त्याचबरोबर ती चंद्रपूरची जागा आहे, भंडारा गोंदियाची जागा आहे, अशा सगळ्या जागांच्या सहित या जागांच्या वरती एनडीए म्हणून आम्ही निवडणूक लढू आणि 17-0 फरकाने या निवडणुकीमध्ये यश मिळेल. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.